हाय गाईज, वेलकम बॅक टू चार्मिंग चेरी चॅनल. आज मी तुम्हाला सांगणार आहे किड्सच्या हेल्दी चॉकलेट्सबद्दल. ॲक्च्युली आता चेरी जस्ट हॅज क्रॉस्ड 18 months आणि तो ह्या फेजला आहे की जिथे तो चॉकलेट्स डिमांड करायला लागला आहे. त्याला समजायला लागला आहे चॉकलेट्स काय आहे, चिप्स काय आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरी जेव्हा रिलेटिव्ज येतात ते काही ना काहीतरी खाऊ आणतातच लहान मुलांसाठी. सो आपण त्यांना अवॉइड करतो खूप. बट कधी ना कधी आपण त्यांची हौसही पुरवावी लागते महिन्यातून एकदा किंवा हप्त्यातून एकदा. सो मी जस्ट एक रील बघितलेली इन्स्टावर आणि डिसाईड केलं लेट्स ट्राय दिस रेसिपी. म्हणजे खूप हेल्दी वाटली आणि बनवायला अगदी सोपी आहे. जस्ट चना आणि रागी फ्लावर आणि किड्सला ॲक्च्युली शेपवाले चॉकलेट्स खूप जास्त आवडतात. सो मी एक सिलिकॉन शेप्सचं एक मोल्ड असतं चॉकलेट्सचं, तो ते मी मिशोवरून ऑर्डर केलेलं. अगदी बजेट फ्रेंडली आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या देईल. आणि तर मग चला आपण रेसिपीकडे वळूया आणि नक्की ट्राय करून बघा. ॲज युजल कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा कशी वाटली रेसिपी ट्राय करून. आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिकॉज जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलेले लगेच नोटिफिकेशन येणार नाही. सो बेल आयकॉनवर क्लिक करणे जरुरी आहे. सो देन लेट्स बिगिन. ओके देन वॉच द रेसिपी. तर इकडे मी तुम्हाला अगोदर साहित्य सांगून देते काय काय यूज करायचं आहे. इथे घेतलं आहे एका बाउलमध्ये चना. ह्याच्यापैकी मी हाफ यूज करणार आहे. हा तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल होतो, डीमार्ट किंवा किराणा शॉपीमध्ये किंवा ऑनलाईन ब्लिंकिट, इन्स्टामार्ट. इथे मी याची सालं अशी सेपरेट करून घेतली आहेत. याच्यापैकी मी हाफ यूज करणार आहे. सेकंड आहे हा सुप्रीम हार्वेस्टचा रागी फ्लोअर 500 ग्राम. त्याच्यापैकी आपल्याला 1 वाटीच यूज करायचा आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यूज करू शकता. थर्ड आपले ड्रायफ्रूट्स, किशमिश, मनुका. नेक्स्ट काजू, देन बदाम. तुम्ही पंपकिन सीड्स पण यूज करू शकता, बट मी नाही वापरलेत. नेक्स्ट आहे हे एवढे मी काढून घेतले आहे सेपरेट ड्रायफ्रूट्स. तुम्ही इथे बघू शकता. 1 चम्मच घी आणि कोको पावडर. वीकफील्डचा हा कोको पावडर आहे. हा मी डीमार्टमधून घेतला आहे. याची ओपनिंग पण ह्यांनी खूप इंटरेस्टिंग दिली आहे. जर तुम्हाला स्पूननी मेजरमेंट करायची आहे तर त्याला एक वरतूनच ओपनिंग दिली आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण झाकण खोलायची गरज नाही आहे. नाहीतर काय होतं, कधी कधी पूर्ण ती पावडर चिकट होऊन जाते. आणि सेकंड ओपनिंग अशी स्प्रिंकलवाली दिली आहे. सो तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही ओपनिंग यूज करू शकता. आणि ही अनस्वीटन कोको पावडर आहे, म्हणजे ज्यात बिलकुल शुगर नाही आहे. सो मुलांना आपल्याला शुगर अवॉइड करायची आहे, म्हणून आपण हे यूज करत आहोत टेस्टसाठी. याबद्दल मी बोलत होती. हे सिलिकॉनचं चॉकलेट शेप्सचा जो मोल्ड आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर चला मग पहिला घेऊया पटकन एक छोटासा टोप. त्यात मी हे चणे टाकले आहे. गॅस ऑन. आता आपल्याला ह्याला फक्त 2 मिनिट स्लोमध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे. फास्ट नाही ठेवायचा गॅस, नाहीतर जळतील. जस्ट एक हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत रोस्ट करायचा आहे. तर आता बघा, हा असा काही आपला कलर चेंज होईल. ओके. सो नेक्स्ट एवढा तुम्हाला रागी फ्लावर घ्यायची आहे. रागी इज गुड फॉर हिमोग्लोबिन, म्हणून मी ॲड करत आहे. ह्याला पण आपल्याला मंद आचेवर जस्ट एक हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे. चना इज हेल्दी सोर्स ऑफ फॅट्स, म्हणून मी त्याच्यात ते यूज केले आहे. तर असे काही ऑप्शन्स देऊन तुम्ही मुलांना हेल्दी चॉकलेट खाऊ घालू शकता, बाहेरचे चॉकलेट्स देण्यापेक्षा, जेणेकरून कॅव्हिटीज होतात आणि मुलांना अगदी आवडतात ते. तर आता आपण हे एका पॅनमध्ये मिक्स करून घेणार आहोत सगळं. नेक्स्ट आपण घेत आहोत कोको पावडर, ॲप्रॉक्सिमेट 2 चम्मच. याने काय होतं, एक फ्लेवर येतो चॉकलेटचा त्यात. तुम्ही घेताना फक्त स्वीटन आणि अनस्वीटन त्याच्यावर लिहिलं आहे का त्याची ते बघून घ्या.
ओके. देन नेक्स्ट हा इन्ग्रेडियंट सांगायचं राहिलेला. गोडवा येण्यासाठी मी हे डेट्स यूज करत आहे. खजूर हे सीडलेस खजूर आहे लायनच्या ब्रँडचे, म्हणजे तुम्हाला बिया काढून दिलेल्या असतात. तर ह्या ॲप्रॉक्सिमेट 5-6 मी घेतले आहेत. तर यात मी आता सगळं मिक्स केलं आहे. चना, ड्रायफ्रूट्स, रागी पावडर, डेट्स आणि थोडंसं सॉल्ट. तर आता याला आपण पोअर करूया मिक्सरच्या पॉटमध्ये. आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. 1 चम्मच घी ॲड करायचं आहे. अँड दॅन बुंग 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 बुंग. ओके, असं काही आपलं मिश्रण रेडी झालं आहे. तर यात मोल्ड हातामध्ये टाकता येण्यासाठी आपल्याला थोडंसं एक मिल्क ॲड करायचं आहे. जर तुम्ही जास्त घी टाकलं तरी तो मोल्ड होईल, बट माझ्याकडे घी थोडं कमी होतं म्हणून मी याच्यात थोडंसं दूध ॲड केलं आहे. असं काही सेमी सॉलिड फॉर्ममध्ये हे बनेल. अँड देन थोडेसे मला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे शेप्समध्ये. तर मी आता हे एक ड्रायफ्रूट कटर मागवलेलं, ते सुद्धा मिशोवरून मागवलेलं. याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप मस्त वर्क करतं. जस्ट तुम्हाला हे असं गोल फिरवायचं आहे आणि अगदी ड्रायफ्रूटचे छोटे तुकडे खाली पडतात. म्हणजे तुम्हाला सुरीने वगैरे कापत बसायची काही गरज नाही आहे. हे तुम्ही इथे बघू शकता, एकदम बारीक तुकडे झाले आहेत. ओके. देन आता काही नाही, जस्ट आपल्याला एक चॉकलेटला लुक येण्यासाठी या शेप्समध्ये हे मी ड्रायफ्रूट्स किसलेले टाकत आहे. इट जस्ट लुक्स अमेझिंग. तुम्ही यात अजून ॲडिशनल ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता, बट मी फक्त काजू प्रेफर केलं आहे. थोडासा और एक्स्ट्रा. As you can see. And now last step, just pour the batter in that shape. तर असं काही मी शेप पूर्ण फिल्ड केले आहे बॅटरने, तुम्ही बघू शकता. इट जस्ट लुक्स लाईक दिस. अँड चला तर मग आता फ्रीजमध्ये ह्याला सेट करायला ठेवून देऊया. 2 तास तुम्हाला ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अँड लेट्स वेट. चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन. अँड नाव आफ्टर 2 hours लेट्स चेक अवर चॉकलेट्स. चला आता मग फ्रीजकडे जाऊया. आता मी काढते चॉकलेट मोल्ड. अँड दिस इज वॉट इट लुक्स लाईक. यमी. असं काही तो फ्रीज होऊन आलेला आहे. वाव. तर आपल्याला जस्ट आता काही नाही, चॉकलेट्स काढून एका कंटेनरमध्ये कुठल्याही डब्यात तुम्ही स्टोअर करू शकता. हे अगदी इझिली 15-20 डेज फ्रीजमध्ये राहतात. सो जेव्हा पण मुलांना खावासे वाटतील तुम्ही त्यांना ते काढून देऊ शकता. फर्स्ट एक आपण टेस्ट करून घेऊया कसे झाले आहेत, आणि बाकीचे डब्यात ठेवू. यम. अगदी डेअरी मिल्कसारखी चव आली आहे. रेसिपी सक्सेसफुल. वाव. सो चला भेटूया नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ट्यून. बाय बाय.